महापौर पदावर आता भाजपच्या रितू तावडे या विराजमान झालेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचा पदभार स्वीकारल्यानंतर कामाला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खरं तर रितू तावडे आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत, कारण पहिलीच बैठक त्यांनी महत्त्वाची लावलेली आहे। रितूजी, स्वागत तुमचं झी 24 तासमध्ये। खरं तर पहिल्यांदाच तुम्ही जे काम हातात घेतायत ते म्हणजे बांगलादेशी विरोधी मोहिमेचं, बांगलादेशी फेरीवाल्यांना हटाव असा ही एक मोहीमच कदाचित तुम्ही सुरू करताय। तुम्ही ती बैठक आयोजित करताय, अधिकाऱ्यांना काय निर्देश देताय? बांगलादेशी अनधिकृत फेरीवाले यांना हटाव ही मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे आणि ही आजच नाही घेतलेली आहे। भारतीय जनता पक्षाने गेल्या 2-1 वर्षापासून ही मोहीम सुरू केलेली आहे। सातत्याने ह्याच्यावरती आमचं काम चालूच आहे। सतत आम्ही फील्डवर जाऊन व्हिजिट करून हे जे फेरीवाले आहेत त्यांचे आम्ही सगळे पेपर्स तपासण्याचं काम करतो आहे आणि आता तुम्ही जर आज पाहिलं असेल तर बऱ्यापैकी मुंबईमध्ये कारवाई पण सुरू झालेली दिसते। पण ह्याही पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की नुसती कारवाई झाली, 2 दिवस या ठिकाणी सगळं उचललं गेलं, परत बॅक टू पोझिशन, परत 4 दिवसांनी आहे तेच आहे, असं नाही झालं पाहिजे। म्हणूनच त्याची उद्या आम्ही बैठक घेतो आहे। आमचे आदरणीय माजी खासदार किरीटभाई सोमय्यासुद्धा ह्या मीटिंगला उपस्थित असणार, संपूर्ण संबंधित डिपार्टमेंटचे जितके अधिकारी असणार आणि ह्याच्यावरती आम्ही रिव्ह्यू घेणार आहोत की आतापर्यंत किती कारवाया झाल्या, आतापर्यंत किती अशा अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांना तुम्ही उचललं आहे आणि ह्याच्याही पुढे जाऊन ज्यांचे प्रमाणपत्र त्या ठिकाणी झालेले आहेत ते कसे झाले आहेत, मग ते आधार कार्ड कसे बनले आहेत, कोण आहे ह्याच्या पडद्याच्या पाठचं सूत्रधार, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घेणार आहोत। कारण हा जो मेसेज आहे उद्याच्या मीटिंगचा हा त्या अधिकाऱ्यांपर्यंत पण पोचला पाहिजे। बांगलादेशी फेरीवाले असेच नाही बसत आहे, टाळी ही 2 हातांनी वाजते। त्यामुळे हे इथे बसतात आहे पण ह्यांचे पेपरवर्क कोण करतं आहे, तर ह्याचा सगळा आढावा आणि अशा पद्धतीची स्ट्रिक्टली ॲक्शन ही आम्ही उद्यापासून सुरू करतो। त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा उपक्रम तुम्ही सुरू करताय, जो तुमच्या महापौर पदाच्या कार्यकाळात प्रथमच सुरू होतोय मुंबईमध्ये, तो म्हणजे महापौर आपल्या दारी। तर महापौर आपल्या दारी ही संकल्पना नेमकी काय असणार आहे? आतापर्यंत आपण आरोग्यसेवा घरापर्यंत पोहोचवलेल्या आहेत, महापालिकेच्या किंवा इतर सोयीसुविधा यासुद्धा पोहोचवलेल्या आहेत। आता तुमच्या संकल्पनेत नेमक्या कोणत्या सुविधा पोहोचवल्या जाणार आहेत? माझ्या कामाची पद्धत अशी आहे की मी खूप बसून काम नाही करू शकत आणि मला नाही आवडत की मला भेटण्यासाठी विचारे लांब मग जनता असू दे किंवा कोणी असू दे ते इथपर्यंत येणार, मला भेटणार, मी केबिनमध्ये बसलेली असणार, हे सगळं काही माझ्या कार्यशैलीचा भागच नाही आहे। मी गेले 20-22 वर्ष या समाजकारणामध्ये आहे। मी कायम रस्त्यावर उतरून लोकांच्या मध्ये जाऊन मी काम करणारी महिला आहे। तर त्यामुळे हे मला काही पटतच नाही की आपण असं बसून फक्त काम केलं पाहिजे। म्हणून माझ्या मनामध्ये तो एक विचार आहे आणि अर्थात मी ते करणारच आहे की मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक नगरसेवकाच्या नाही, आपल्या प्रशासकीय वॉर्डमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रभाग समितीमध्ये मिटिंग घेणार, संबंधित सगळ्या आपल्या तिकडे आपले जे नगरसेवक असणार ते त्या ठिकाणी असणार, डिपार्टमेंटचे सगळे लोक असणार, मग वाहतूकचे असतील, मग पोलीसचे असतील, सगळ्यांना मी बोलवणार आणि तिकडची जनता आणि थेट मी त्यांच्याशी बोलणार। म्हणजे त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी बोलतोय तरी तिकडची जनता पण काय बोलते, म्हणजे मला तिथे गेल्यानंतर कळेल की बाबा ह्या ठिकाणी काय विषय चालू आहे, काय हा महापौरांचा जनता दरबार असणार असं म्हणायचं का? असं म्हणायलाही हरकत नाही। जनता दरबार नसेल, सेवक असेल मी। पुन्हा मला दरबार आणि हे मोठे मोठे शब्द नको आहेत, मला ह्या ठिकाणी सेवक म्हणून काम करायचं आहे। मला लोकांपर्यंत पोचायचं आहे, लोकांशी संवाद करायचा आहे। संवाद केल्यावर मला त्यांचे प्रॉब्लेम्स कळतील ना, तर त्यामुळे मी त्या पद्धतीची माझी कार्यशैली असणार। नक्कीच। त्यासोबतच एक महत्त्वाचा मुद्दा सध्या मुंबईमध्ये चर्चेत आहे, तो म्हणजे रस्त्यांचा। अगदी न्यायालयाने सुद्धा टिप्पणी केलेली आहे की वाहतुकीची कोंडी इतकी आहे की आता मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल। इतकंच नाही तर सगळ्यात महत्त्वाचं आता जी अपडेट हाती येते की आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार जे रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण आहे ते आपलं 63% पूर्ण झालेलं आहे मुंबईत। मात्र पावसाळा येणारा बघता उर्वरित काम हे वेळेमध्ये पूर्ण होणं, तितक्या चांगल्या दर्जाचं होणं हे सुद्धा गरजेचं आहे। संदीप देशपांडे सुद्धा गंभीर आरोप करतायत की एकच रस्ता वारंवार खोदला जातोय, तर या खोदल्या जाणाऱ्या रस्त्यांचं नेमकं काय करायचं? संदीप देशपांडेंनी जो मुद्दा उचलला तो तुमच्या माध्यमातूनच मला कळाला। काहीतरी केबलच्या वायरी किंवा कुठल्या वायरी घालण्यासाठी ते ट्रेंच मारली गेली किंवा तर हा मुद्दा असा होता की काहीतरी एकाच कॉन्ट्रॅक्टरला 2दा ते काम मिळालेलं आहे। ह्याचा मला पूर्ण आढावा घ्यावा लागेल, संबंधित अधिकाऱ्यांना मला बोलवावं लागेल की काय हा विषय आहे। AC इलेक्ट्रिकल असेल, तिकडचे वॉर्ड ऑफिसर असतील, त्या सगळ्यांशी चर्चा करावी लागेल। पण जर अशा पद्धतीचं काय कुठे भ्रष्टाचार दिसत असेल तर त्यावरती मी इन्क्वायरी बसवणार की काय हे सगळं चालू आहे। आणि राहिला प्रश्न मुंबईपूर्वीच्या रोडचा,
तर ह्या रोडच्या बाबतीत आता आमची दुसरी मीटिंग माझी ती लागणार आहे. मुंबई पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई असणार, मग कुठल्या ठिकाणी पॉटर्स जास्त झालेले आहेत, म्हणजे आम्ही सगळेच नगरसेवक, मग त्या ठिकाणी गटनेते असणार, त्या ठिकाणी विविध कमिट्यांचे चेअरपर्सन असणार, प्रभागचे असणार, असे आम्ही त्या विषयांवरती हात घालणार आहोत की मुंबईचे रस्ते ज्या पद्धतीने आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं होतं की ह्यापुढे मुंबईचे रस्ते पूर्ण कॉन्क्रीट होणार, व्यवस्थित होणार, चांगल्या आस्थापनेकडे त्यांची कामं दिली जाणार, अशा पद्धतीचं हे काम चालू असेल. किंवा मुंबईचे रस्ते तयार होताना त्याच्या खाली ज्या युटिलिटीज असतात तर युटिलिटी डक आपण तयार करणार, जेणेकरून अशा पद्धतीने रस्ता तयार झाल्यावरती ट्रेंच न मारता डायरेक्ट युटिलिटी डकमधून त्या सगळ्या वायरी दुरुस्त करणे. तर ह्या पद्धतीचं खूप चांगलं आणि सुंदर मुंबईसाठी नियोजन चालू आहे. त्याचा आढावा घेऊन आता तुम्ही सांगितलं, आयुक्तांनी सांगितलं की 63% काम झालं आहे, तर ते 63% काम कशा पद्धतीने झालं आहे, पुढचं काम कधीपर्यंत होणार, ह्याची सगळी मी माहिती घेऊन बोलणार. आजपर्यंत म्हणजे बरीच वर्षमधली जवळपास 4 ते 4.5 वर्ष तुमची ही खुर्ची रिकामी होती, त्याच्यामुळे प्रशासनाला धाक नाही असं सुद्धा एक चर्चा होती. आता तुम्ही या खुर्चीवर बसलेला आहात, त्याच्यामुळे शिक्षकाच्या भूमिकेतून, मुख्याध्यापिकेच्या भूमिकेतून काही सरप्राईज व्हिजिट होणार का, प्रशासनाच्या सरप्राईज टेस्ट होणार का? होणार माझ्या कार्यकाळात 100%. कारण मला असं वाटतं, मी खूप असं प्रशासनाला दोष पण नाही देणार, पण काही लोक आहेत झारीतले शुक्राचार्य जे काही गडबड करतात ते शोधायचं काम मात्र करणार. काय असतं की काही माणसं दिसतात, काही दिसतच नाही आहेत, मग लोकांची कामं होत नाही, मग लोक म्हणतात अरे भाजपने काय केलं. ॲक्च्युली तसं नसतं. त्या ठिकाणी आपल्याला अशी जी अधिकारी वर्ग आहे त्यांना आपल्याला शोधावं लागेल आणि ते येणार ॲटोमॅटिक आमच्यापर्यंत, कारण लोकच घेऊन येणार. किंवा कामं नाही झाली तर तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळणार, तुम्ही तर आम्हाला सांगायला आहातच. तर त्यामुळे हा अंकुश राहिला पाहिजे या ठिकाणी. टीचरच्या भूमिकेतून किंवा एक मातृशक्ती या ठिकाणी बसलेली आहे, ती घर कसं सांभाळते त्याच पद्धतीने ही माझी मुंबई मी सांभाळणार. तर ज्या ज्या ठिकाणी मला वाटेल की इथे चुकीचं होतं आहे त्या ठिकाणी मी स्ट्रिक्टली ॲक्शन घेणार. आणखीन महत्त्वाचे 2 प्रश्न मुंबईकरांपुढे आहेत, ते म्हणजे चांगल्या मराठी शाळा मुंबईत मिळणार का? ज्या महापालिकेच्या शाळेत खरं तर शिक्षण विभागात, शिक्षण समितीत तुम्ही काम केलेलं आहे, महत्त्वाच्या पदांवरती यापूर्वी तुमचा अनुभव राहिलेला आहे. शिक्षणासाठी, मराठी शाळांसाठी मुंबईच्या महापौर आता काय करणार आहेत, विशेषतः महापालिकेच्या मराठी शाळांसाठी? महापालिकेच्या शाळांचा दर्जा म्हणजे आपण पालिकेच्या शाळांमध्ये शिक्षा घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण सगळ्या गोष्टी पुरवतो. 21 वस्तू असतात, चांगले शिक्षक आपण ट्रेनिंग करून त्या ठिकाणी पाठवतो, सगळ्या असतात. पण ठीक आहे, काळाबरोबर त्यांना असं वाटतं की आमच्या मुलांना इंग्लिशसुद्धा बोलता आलं पाहिजे. मग त्यावेळी मी शिक्षण समितीचे अध्यक्ष असताना मी MPSC बोर्ड माध्यमिकची शाळा सुरू केली होती, मुंबई पब्लिक स्कूल, ज्याच्यामध्ये सेमी इंग्लिश आपण सुरू केलं. पण अशा काही पालकांच्या पण काही इच्छा अपेक्षा असतात, त्या पण लक्षात घ्याव्या लागतात. मग आम्ही वारंवार अशी एक यंत्रणा पाठवली होती विभागामध्ये, वसाहतीमध्ये, की मुलांना शाळेत घेऊन या, मुलांना शाळेत पाठवा, अशा पद्धतीचे पण आम्ही त्या ठिकाणी ड्राईव्ह चालवले होते. पण पालकांचा कल जरा इंग्लिश माध्यमाकडे दिसतोय, तर ठीक आहे, ही काळाची गरज आहे, त्याला आपण डिनाय करता येणार नाही. पण आता आमचे CBSE बोर्ड चालू आहे, MPSC चालू आहे, आणि मराठी तर ही प्रश्नच नाही, ही आपली मातृभाषा आहे. कितीही काही झालं तरी मराठी ह्यांच्या विषयात असणारच आहे, आणि मराठी हे आलंच पाहिजे मुंबईकरांना बोलता. तर अशा पद्धतीची ही आमची पूर्ण रचना असेल. बाकी मराठी माध्यमाकडे ही मुलं वळली पाहिजे, त्याबरोबर त्यांना इंग्लिशचंही शिक्षण त्या ठिकाणी मिळणार. या दोन्ही गोष्टी आम्ही समतोल व्यवस्थित कॉन्क्रीट करून हे विषय आम्ही हाताळणार. पालिका निवडणूक पार पडली आणि मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागली असं सुद्धा चित्र बघायला मिळतंय. कारण आपण रस्त्यावर कचरा करणारे, थुंकणारे यांच्यासाठीचा जो दंड आहे तो तर वाढवला आहे, जवळपास 100 ते 150% हा दंड वाढतोय. इतकंच नाही तर पाणीपट्टी वाढणार अशी सुद्धा एक माहिती समोर येत होती. तुम्ही याला काही चाप लावणार आहात का, की या दरवाढीला किंवा या करवाढीला? कसं आहे, सगळंच आपल्याला गोड नाही राहता येत, थोडं डिसिप्लिन लागतं प्रत्येक गोष्टीला. जर आपण वारंवार सांगतोय की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा, तरी सोसायटी ऐकत नसेल, तर त्यांना किती ठीक आहे, आपल्याला आवडत नाही हे सगळे पेनल्टी किंवा काय लावायला, आणि ते लावू पण नाही, लोकांनी ऐकावं त्या सर्व गोष्टी. पण काही ठिकाणी आता थुंकणं असेल, सार्वजनिक ठिकाणी पान वगैरे काय ते खाऊन थुंकतात, इतके मोठमोठे डाग दिसतात.
हे काही चांगली गोष्ट नाही आहे. मग जर अशा पद्धतीने CCTVमध्ये किंवा एखादा व्यक्ती करताना दिसला आणि आमची तिथे माणसं फिरतात आहे सगळं, मग त्यांना तर ते दंड दिलाच पाहिजे. ही माझी मला असं वाटतं हे योग्य आहे. पाणीपट्टीचा कर, पाणीपट्टी ही तुम्ही पाणीपट्टीचा रोखणार कर हा 8% वाढतोय हे मी माझ्या भाषणात पण सांगितलं होतं की हा वाढला नाही पाहिजे. मुंबईवरती हा अतिरिक्त भार आला नाही पाहिजे. त्याकडे मी नक्की लक्ष देणार. सगळ्यात महत्त्वाचं आहे की एक पॉलिटिकल खरं तर प्रश्न आहे की तुमची जेव्हा निवड होत होती किंवा निवड व्हायची होती तेव्हा वारंवार विरोधी पक्षांकडनं हे म्हटलं जात होतं की मराठी महापौर आम्हाला हवा आणि मराठी महापौर दिला जातोय, तुमचा चेहरा दिला जातोय, त्याच्यामुळे आम्हाला अपशकून करायचं नाही असं सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलं. मात्र त्याच ठाकरेंच्या शिवसेनेने परभणीत मात्र मुस्लिम चेहरा दिलेला आहे महापौर पदासाठी. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही जो उमेदवार योग्य वाटला त्यांना महापौरपद दिलं आहे. मला तेच हसू येतं आहे की प्रश्नही तेच तयार करतात आणि त्यांची उत्तरंही तेच देतात आहे. परभणीसारख्या ठिकाणी मुस्लिम महापौर देऊन मी तेच सांगते की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्टेटमेंट होतं की ज्या दिवशी माझ्या पक्षाचं हिंदुत्व संपेल त्यावेळी माझी ही कंपनी बंद करा. त्यांनी खरंच त्यांच्या आत्म्याला आज खूप वाईट वाटत असेल की ह्या पद्धतीने आता त्यांच्या पक्षाला मुस्लिम महापौर द्यावा लागतो. हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी करू नये, आम्हाला शिकवू नये. आम्ही जे बोललो होतो, देवाभाऊनी म्हटलं होतं की या मुंबई BMCमध्ये हेड ऑफ मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठीच महापौर बसणार आणि ते त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. म्हणून उन्होंने उनके इसमें झाके देखना है की तुम्ही काय केलं, तर त्यांनीच आता त्याचा शोध घ्यावा. शेवटचा प्रश्न, महापौर पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेला आहात, आजपासून कारभाराला सुद्धा सुरुवात केलेली आहे, मुंबईची नवीन कारभारीण आहात, तर ही कारभारीण आज मुंबईकरांना काय शब्द देते? खरं तर सांगू, महिला जी असते ना तर ती घरातूनच कारभारीण म्हणून पूर्ण घर सांभाळते. त्यामुळे आपण महिला शक्ती ही खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप तिला ताकद आहे, भरपूर ताकद आहे तिला. ती खूप काय करू शकते जर तिने ठरवलं तर आपण घर सांभाळतो, समाज सांभाळतो, देश सांभाळला जातो. तर त्यामुळे तिला आदिशक्तीचं रूप म्हटलेलं आहे. आज मला पक्षाच्या माध्यमातून माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला या ठिकाणी हा बहुमान मिळालेला आहे. तर 100% मी हा कारभार चांगला, स्वच्छ आणि पारदर्शी ठेवीन, हे मी या ठिकाणी सांगते. नक्की तुमच्या कारभारासाठी आणि नव्या इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन अशोक समोर पाठक, झी 24 तास, मुंबई.